नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। महाराष्ट्र के नासिक जिले के चांदवड तालुका से एक हृदय विदारक खबर सामने आई है। यहां के रायपुर निवासी प्याज किसान पुंडलिक सुखदेव निकम के भारी मन से अपनी खड़ी प्याज की फसल पर रोटावेटर चलाने का कठोर निर्णय लिया। किसान निकम ने बताया कि इस साल फसल पर 3 तरफा संकट छाया था। भारी बारिश, उत्पादन लागत में वृद्धि और बाजार में समर्थन मूल्य का अभाव। उन्होंने अपनी प्याज की फसल को बच्चों की तरह पाला था, लेकिन भारी बारिश के कारण फसल का बड़ा हिस्सा सड़ गया। निकम ने बताया कि प्याज की लागत 75 से 80 हजार रुपए प्रति एकड़ रही, जिसमें बीज, मजदूरी और अन्य खर्च शामिल हैं। बाजार में प्याज के भाव इतने कम हैं कि फसल बेचकर भी लागत पूरी नहीं हो पा रही। सरकारी सहायता की कमी ने किसानों की हताशा और बढ़ा दी है। निकम ने कहा कि सरकार की ओर से मिलने वाली मदद नुकसान की तुलना में बहुत कम है। इस पूरी स्थिति से तंग होकर और भविष्य में और अधिक नुकसान से बचने के लिए उन्होंने अपनी खड़ी प्याज की फसल पर रोटावेटर चलाने का अंतिम निर्णय लिया। किसान का ये कदम केवल व्यक्तिगत हताशा नहीं, बल्कि पूरे चांदवड तालुका और नासिक जिले के प्याज किसानों की मुश्किलों का उदाहरण है। ये घटना सरकार की नीतियों और फसल नुकसान के दौरान सहायता की अपर्याप्तता पर गंभीर सवाल उठाती है। ज्याप्रमाणे आम्ही लहान मुलांची सांभाळ करतो ना, त्याचप्रमाणे ह्या कांद्यांचा पण सांभाळ केला आहे। पण तरी पण अतिवृष्टीमुळे ना आम्हाला ह्या कांद्यातून काहीच मिळालं नाही। सडून गेले, पूर्ण सडून गेले। शासनाकडून आपल्या काय अपेक्षा? शासनाकडून आपल्याला फक्त कांद्याला हमी भाव भेटावा आणि कर्जमाफी करावी शेतकऱ्यांनी, सरकारने। आज तुम्ही कांदा पिकाला रोटावेटर मारतात का व कशासाठी? कांदा मी 2 महिन्यापूर्वी लावला, पण अतिवृष्टी इतके पाऊस झाला का त्याने ते कांद्याचं पूर्ण 90 ते 100% नुकसान झालं आणि होणारा हा माल हा कधीच कांदाच होऊ शकत नाही। आणि जो 70-80 हजार रुपये खर्च झाला आपला, तो तर नाही निघणार, पण पुढं आपल्याला काय 2 पोते गहू भेटणार आहे, तर ते पण वायाला गेल्यापेक्षा मग हे कांदे मोडून टाकायचे आणि त्याच्यात काहीतरी गहू वगैरे करू, अशा हिशोबाने मी कांद्याला रोटर मारलेले। शासनाची काही तुम्हाला मदत आली आहे का? शासनाने मला 2 एकराला 7,700 रुपये पीक नुकसानीची भरपाई केलेली आणि एकरी खर्च जवळजवळ 70 ते 80 हजार रुपये होतो। हे शासनाची निधी किती पुरणार आहे? 4 आणि 2 हजार काय होणार? शासनाने एक तर भरीव निधी द्यावा, किंवा निधी न देता आम्हाला हमी भाव दिला तर शासनाने कुठली मदत केली नाही तरी चालेल, आम्हाला फक्त आमच्या मालाला भाव द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे। शासनाने लवकरच शेतकऱ्यांकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याचशा आत्महत्या वाढत चाललेल्या आहे, या सगळ्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष आहे। शासनाचं फक्त त्यांच्याकडे एकमेकाचे हेवे दावे करण्यात सोडून शेतकऱ्यांकडे कुठेतरी वेळ दिला पाहिजे। जे शेतकऱ्यांचं आज फर्टिलायझर असेल, बियाणे असतील, तर याच्याकडे पूर्ण एकदम दुर्लक्ष झाल्यामुळे शासनाने लवकरच शेतकऱ्यांकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याचशा आत्महत्या वाढत चाललेल्या आहे, या सगळ्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष आहे। शासनाचं फक्त त्यांच्याकडे एकमेकाचे हेवे दावे करण्यात सोडून शेतकऱ्यांकडे कुठेतरी वेळ दिला पाहिजे। जे शेतकऱ्यांचं आज फर्टिलायझर असेल, बियाणे असतील, तर याच्याकडे पूर्ण एकदम दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्याकडे दिवाळीच्या पिरियडमध्ये जो पाऊस झाला त्याने जवळजवळ 100% नुकसान झाले आणि जो पाऊस झाला त्याने या कांद्याच्या मुळ्या पूर्ण चॉकअप होऊन गेले, सडून गेले कांदे, आणि त्याच्यामुळे रोटर मारल्याशिवाय पर्याय नाही, कारण पर्याय आपल्याला पुढचं धान्य होईना आलं पाहिजे या हिशोबानं। आणि शासन खूप शेतकऱ्यावर अन्याय करतं आहे असं मला वाटतं, कारण आम्हाला जी मदत भेटली ती फक्त एकरी 4,000 रुपये भेटली आणि आमचं नुकसान झालं आहे कमीत कमी 60 ते 70 हजार रुपयाचं, आणि आम्हाला पुढचं पीक घ्यायला काही चान्सच नाही राहिला। आता गहू हरभरे तर ते काय आपलं धान्य आहे, त्याला मार्केट बी कसं आहे आणि हमी भाव नसल्यामुळं अवघड आहे। आमच्याकडे दिवाळीच्या पिरियडमध्ये जो पाऊस झाला त्याने जवळजवळ 100% नुकसान झाले आणि जो पाऊस झाला त्याने या कांद्याच्या मुळ्या पूर्ण चॉकअप होऊन गेले, सडून गेले कांदे, आणि त्याच्यामुळे रोटर मारल्याशिवाय पर्याय नाही, कारण पर्याय आपल्याला पुढचं धान्य होईना आलं पाहिजे या हिशोबानं। आणि शासन खूप शेतकऱ्यावर अन्याय करतं आहे असं मला वाटतं, कारण आम्हाला जी मदत भेटली ती फक्त एकरी 4,000 रुपये भेटली आणि आमचं नुकसान झालं आहे कमीत कमी 60 ते 70 हजार रुपयाचं, आणि आम्हाला पुढचं पीक घ्यायला काही चान्सच नाही राहिला। आता गहू हरभरे तर ते काय आपलं धान्य आहे, त्याला मार्केट बी कसं आहे आणि हमी भाव नसल्यामुळं अवघड आहे। चांदवड से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।